हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूया. तो म्हणजे काय? तर ब्लाउजची फिटिंग. तर बघा, ज्या वेळेस आपल्या कोपऱ्यापर्यंत बाही असते ना, तर अशा वेळेस आपली ब्लाउजची फिटिंग ना परफेक्ट येतच नाही. टीप सरळ येत नाही, मुंढ्यातले जॉईन खालीवर होतात, फिटिंगला बरोबर बसत नाही, मुंढ्यामध्ये चुन्या येतात, फुगा येतो. एवढंच नाही तर शोल्डर सुद्धा उतरतं. तर आपल्याला असं वाटतं की फिटिंग म्हणजे फक्त फिटिंग टाकतानाच चुका होतात. तर असं नाही. जेव्हा फ्रंट पार्ट रेडी होतो आणि आपला बॅक पार्ट रेडी होतो, त्यानंतर आपण शोल्डर कशा पद्धतीने जोडतो, बाही कशी जोडतो, त्यानंतर सरळ ब्लाउज करून कुठले मेजरमेंट्स घ्यायचे असतात त्याला आपण चेकिंग टाइम म्हणतो. म्हणजे चेक करत करत कुठले पार्ट चेक करत करत स्टेप बाय स्टेप पुढे जायचं असतं. तर हे आपल्याला माहितीच नसतं आणि खरं तर त्यामुळे आपला ब्लाऊज चुकतो. म्हणजेच फिटिंगची लाईन सरळ येत नाही. तर फिटिंग कशी टाकायची, छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग कशा पद्धतीने टाकायचं, हुकलूक पट्टीपासून कशा पद्धतीने किती अंतर सोडायचं, सो हे सगळं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि एवढंच नाही तर दंडघेर. सो आज मी तुम्हाला शोल्डर जोडण्यापासून बाही कशी जोडायची आणि परफेक्ट फिटिंग कशी टाकायची तर हे सांगणार आहे. जर तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित लक्ष देऊन आणि महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स नोट डाऊन करून ठेवा किंवा त्या फॉलो करून जर ब्लाउजला परफेक्ट म्हणजे फिटिंग टाकली तर ती नक्कीच परफेक्ट येईल. म्हणजे फिटिंगची लाईन सुद्धा सरळ होईल, मुंड्यातले जॉईंट खाली वर होणार नाही आणि एवढंच नाही तर फिटिंगला सुद्धा ब्लाउज एकदम परफेक्ट बसेल. आणि कोपऱ्यापर्यंत बाही असेल तरी सुद्धा इथे कुठेही काहीही कोळा वगैरे होणार नाही. सो अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाउजला फिटिंग नक्कीच टाकता येईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की एवढा ब्लाउज आपला ऑलरेडी स्टिच झालेला आहे. बाही खरं तर खूप सुंदर अशी डिझायनर बनवलेली आहे. काठपदर पैठणी साडीला मॅच होईल अशीच. सो याचा जो काही बॅक पार्ट आहे खरं तर तो सुद्धा खूप सुंदर ट्रेंडिंग आहे. आणि खरं तर तयार ब्लाउजवर आपण नंतर थोडंसं अजून आरीवर्क करणार आहोत, बाहीवर सुद्धा आणि बॅक पार्टवर सुद्धा. सो त्यामुळे ही पट्टी आपण सध्या सिंपल लावलेली आहे आणि ती लूजच असते. त्याचा बॅक पार्ट सुद्धा रेडी आहे. एवढंच नाही, त्याचा फ्रंट पार्ट सुद्धा आपण इथे रेडी करून घेतलेला आहे. सो याचं कटिंगचा, फ्रंट पार्टचा, स्टिचिंगचा एवढंच नाही तर याची बाही आणि बॅक पार्ट हे सगळ्यांचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे. जर तुम्हाला कोणाला एखादा व्हिडिओ याचा बघायचा असेल, बाही डिझाईन असो किंवा बॅक पार्ट डिझाईन किंवा कटिंग स्टिचिंगचा, तर तुम्ही बघू शकता. सो बघा, मग फायनली आपलं एवढं तर इथे रेडी झालेलं आहे आणि आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे. सो ब्लाउजला फिटिंग टाकण्याच्या आधी महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे ब्लाउजचं शोल्डर जोडणं. आता इथे डिझायनर छान मस्त अशी पाईपवाली लेस लावलेली आहे. पण आता शोल्डर जोडताना जे काही पाईप्स आहेत या लेसमध्ये तर ते आपल्याला आधी काढून घ्यावा लागतील, नाहीतर मग तिथे सगळे सूत तुटेल आणि मग आपले खूप सारे कामं वाढतील. सो तसं होऊ नये त्यासाठी सगळ्यात आधी जे काही स्टोन किंवा जे काही पाईप्स असतील तुमच्या लेसला तर ते आधी काढून घ्यायचे आहे. ब्लाउजला जरी असेल तर ते सुद्धा काढायचे आहे आणि मग शोल्डर जोडायला सुरुवात करायची. सो इथे सगळे पाईप्स मी काढून घेतलेले आहे आणि ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो खरं तर आपल्याला या पद्धतीने इथे सरळ ठेवायचा आहे. यानंतर तुमच्या ब्लाउजची जी काही उंची असेल त्याची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की गडबडीमध्ये किंवा खूप घाईमध्ये किंवा आपल्याकडून चुकून सुद्धा जे काही ब्लाउजचं मार्जिन असतं ते कमी जास्त पकडलं जातं आणि त्यामुळे ब्लाउजची उंची एकतर मापापेक्षा कमी होते किंवा जास्त होते. सो तसं होऊ नये त्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे शोल्डर जोडतानाची, ती म्हणजे ब्लाउजची उंची मोजून घेणे. तर बघा, इथून या पद्धतीने टेप ठेवायचा आणि तुमची ब्लाउजची जेवढी उंची असेल तिथे मार्किंग करायची. तर इथे 12.5 ब्लाउजची उंची आहे तर मी इथे 12.5ला मार्किंग करून घेते आणि बरोबर अर्धा इंच उरलेला आहे. बघा, असंही आपण उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतो, अर्धा इंच शोल्डरसाठी आणि अर्धा इंच कमरेसाठी. सो बरोबर इथे 12.5 राहिलेला आहे. अर्धा इंच वरती सुद्धा आपलं मार्जिन राहिलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेऊयात. आणि यानंतर आता आपल्याला याचे जो काही फ्रंट पार्ट आहे तर त्याचे पार्ट्स इथे खरं तर आपल्याला उलटे ठेवून घ्यायचे आहेत. आणि अजून महत्वाचं म्हणजे मार्किंग केल्यानंतर आपल्याला जर वाटत असेल
की अजून कुठे स्टोन येत आहे आपले किंवा पाईप्स येत आहेत तर ते काढून घ्यायचे. फ्रंट पार्टचे पण मी ते काढून घेतलेले आहे. ठीक आहे. आणि या पद्धतीने पुढचा भाग उलटा ठेवायचा आहे आणि जिथे आपण मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत इथे आपल्याला हे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे शोल्डर जोडताना स्टार्टिंगला आणि एंडिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे बघा. आणि एवढंच नाही तर संपूर्ण शोल्डरला सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सेट खरं तर आपण इथे हे शोल्डर जोडून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं शोल्डर सुद्धा आपण जोडून घेऊयात. पुन्हा सांगते सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. एवढंच नाही तर पूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सेट आपण इथे शोल्डर जोडलेला आहे. त्यानंतर सरळ करून किंचितसं जर एक्स्ट्रा असेल तर ते कट करून आपल्याला इथे खरं तर सेम करून घ्यायचं आहे. तर ही स्टेप इथे शोल्डर जोडल्यानंतरची खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर एकदम प्रॉपर असं आपले इथे शोल्डर जोडून झालेलं आहे. आता यानंतर काय करायचं बघा, सेंटरला बरोबर आपण हुकपट्टी ठेवलेली आहे आणि कमरेच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं आहे ना तिथे मार्किंग करूयात. आणि इथे फ्रंटला सुद्धा आतल्या साईडने सेम त्याच पद्धतीने लूप पट्टी 1 इंचाची सोडून सेंटरला ठेवायचं आहे. आणि आपला फ्रंट पार्ट कमरेच्या साईडला कुठे येतोय तर बघा असे क्रॉसमध्ये खरंच आपली फिटिंग असते म्हणजे तिरकी. तर तशीच आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपलं हे जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला लगेच कट करायचं नाहीये. फक्त आपण इथे मार्किंग करून ठेवलं म्हणजे फिटिंग टाकते इझी जावं यासाठी. त्यानंतर हे जिथे आपण किंचितचं एक्स्ट्रा होतं बघा तर ते आपल्याला खरं तर इथे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर दोन्ही पण पार्टचं म्हणजे फ्रंट साईडला जे काही एक्स्ट्रा असेल ना तर ते आपल्याला इथे कट करायचं आहे. आणि बऱ्याचदा इथे एखादं लाईन तर एक्स्ट्रा असतं कारण की आपण साईड पार्ट आणि कटोरी पार्ट जोडून घेतलेला असतो. सो त्यामुळे ते किंचितचं एक्स्ट्रा होण्याचे चान्सेस असतात. सो बाही जोडण्याच्या आधी आपल्याला ते मोजून घ्यायचं असतं. ठीक आहे. त्यानंतर आता बघा इथे स्लीव्स घेतलेले आहेत तर स्लीव्स व्यवस्थित 2 वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायचे आहेत. खोलगट भाग जो आहे तर तो आपला पुढच्या साईडला येतो. सो त्या हिशोबाने मी व्यवस्थित 2 स्लीव्स वेगवेगळ्या साईडला इथे ठेवून घेतलेले आहे. आता ह्या ठेवल्यानंतर काय करायचं आपल्याला, जी काही आपली बाही लांबी असेल तर त्याची इथे मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे तुमची जी बाही लांबी असेल ना त्यानुसार. तर बघा मी इथे मार्किंग केले आणि मार्किंग केल्यानंतर जवळजवळ अर्धा इंच आपल्याला मार्जिन राहते जोडण्यासाठी. तीच मार्किंग आतल्या साईडने सुद्धा करून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं यासाठी. तर बघा मग दोन्ही स्लीव्सला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता हा पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे. त्यावर स्लीव्स उलटी ठेवायची आहे. ती अशा पद्धतीने ठेवायची की खोलगट भाग पुढे येईल. आणि एकदा बाही व्यवस्थित आपल्याला पुरत आहे की नाही तर ते चेक करायचं. तर माझ्या मते ही बऱ्यापैकी एका साईडला थोडीशी एक्स्ट्रा येते. ठीक आहे. तर आपल्याला फक्त इथे सेंटर पॉइंट मॅच करायचा आहे. तर मी पुन्हा एकदा व्यवस्थित तो मॅच करून घेते आणि कुठपर्यंत येतंय तर ते चेक करते आणि तिथून बाही जोडायला सुरुवात करते. तर किंचितसं आपली बाही ही एक्स्ट्रा आहे. मग मी तेवढी व्यवस्थित साईडला इथे ठेवूनच घेते. तुम्हाला जर असं जोडणं अवघड जात असेल तर तुम्ही सेंटर पासून पण जोडू शकतात. म्हणजे सेंटर पासून इकडच्या साईडला एकदा आणि तिकडच्या साईडला एकदा. पण मी मोजून घेतलं आणि थोडीशी बाही बाहेरच्या साईडला इथे काढून घेतलेली आहे. आणि बघा मग आता बाही जोडून घ्यायची आहे. जोडताना आपल्याला बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरत होतं 1/2 इंच असेल किंवा टेपच्या 3 लाईन एवढं असेल तर बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे. अजून महत्वाचं म्हणजे बाही जोडताना ती अजिबात खेचायची सुद्धा नाहीये. बऱ्याचदा काय होतं की आपण ती खेचतो आणि खेचल्याने ती ताणली जाते आणि ती भरपूर सारी एक्स्ट्रा होते. कारण की बाहीचा साईडचा पार्ट हा गोलाकार असतो आणि गोलाकार शेप हा स्ट्रेचेबल असतो. सो मग ते ताणल्याने काय होतं की आपण एक्स्ट्राचं कट करतो, आपल्याला फिटिंग टाकताना ती व्यवस्थित वाटते पण घातल्यानंतर ती खेचल्यासारखी होते. सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे ही बाही जोडून घ्यायची आहे. अजिबात म्हणजे अजिबात गडबड आपल्याला इथे कुठल्याही प्रकारची करायची नाहीये. आणि बघा मी एकदम प्रॉपर छान फिनिशिंग सहित इथे ही बाही जोडून घेतलेली आहे. खरं तर मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून सहजच लक्षात यावं यासाठी. हे बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही बाही जोडून घेतलेली आहे. आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे. ती सुद्धा बघा बरोबर उलटी ठेवलेली आहे. आणि एकदा चेक करायचं आहे की व्यवस्थित आपल्याला पुरत आहे की नाही. ऍक्च्युली सेंटर ते सेंटर आधी मॅच करायचं आहे. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. एक साईडला पुढे एक साईडला मागे असं यायला नकोय. आणि बरोबर मोजून घेतल्यानंतर बाही लांबीची जेवढी मार्किंग होती बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपण आता इथे ही बाही जोडून घेऊयात. पुन्हा सांगते ती जोडताना अजिबात खेचायचं नाहीये. असंही मी व्हिडिओमध्ये अतिशय सावकाश दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून शोल्डर कसं जोडावं, बाही परफेक्ट कशी जोडावी, कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो कराव्यात तर हे सहजच लक्षात यावं. त्यासाठी मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने
आणि सावकाशपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की बाही जोडणे, शोल्डर जोडणे, फिटिंग टाकणे या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथे छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्यामुळे मग आपला ब्लाऊज बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला या सगळ्या स्टेप फॉलो करायच्या आहेत. आणि बघा फायनली खरं तर आपण दुसऱ्या साईडची बाही सुद्धा इथे जोडून घेतलेली आहे. आता यानंतर दोन्ही स्लीव्हजला आपल्याला डबल टिप द्यायची आहे. त्याआधी आपले हे मुंड्यातले जॉईंट आणि बाही व्यवस्थित साईड पार्ट म्हणजे जो काही साईड फिटिंगचा पार्ट आहे ना, तर तो व्यवस्थित एकाच लाईन मध्ये येत आहे की नाही तर ते चेक करायचं आहे. किंचितचं जर वरखाली असेल तर ते आत्ताच मॅनेज करून घ्यायचं आहे. तर बघा थोडं मोठं असेल तर किंचितची एक लाईन आतल्या साईडने आपल्याला इथे टिप मारून घ्यायची असते, म्हणजे आपले पार्ट्स व्यवस्थित मॅच होतात. आणि इथेच जर हे चेक केलं तर फिटिंगची लाईन सुद्धा सरळ येते आणि मुंड्यातले जॉईंट सुद्धा खालीवर होत नाही. सो त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग इथे आता एकदम परफेक्ट असं आपला मॅच झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे एकदा चेक करून घेऊयात, बरोबर सगळं येत आहे की नाही, कारण की ते खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दोन्ही साईडचं चेक केल्यानंतर दोन्ही स्लीव्हजला आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. असंही बघा मी जेवढं सांगते तुम्हाला, म्हणजे ब्लाऊज स्टिच करता करता जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तर तिथे तिथे तुम्ही आवर्जून आठवणीने डबल टिप द्यायचीच आहे, कारण की हे पॉइंट्स खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग मी इथे डबल टिप देऊन घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या स्लीव्हजला पण आपण आता इथे डबल टिप देऊन घेऊयात, म्हणजे कसं बाही आपली लवकर खराब होत नाही. आता शोल्डरला पण जॉईन करताना, फ्रंट पार्ट स्टिच करताना पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला डबल टिप ही द्यायची असते. सो तिथे आठवणीने द्या, या फिनिशिंग आणि फिटिंगसाठी खूपच इम्पॉर्टंट टिप्स आहेत. आता फायनली दोन्ही स्लीव्हजला आपण डबल टिप देऊन घेतलेली आहे. आणि यानंतर आता आपल्याला ब्लाऊजला टाकायची आहे फिटिंग. फिटिंग टाकण्याच्या आधी आपल्याला बघा हा साईड पार्ट ना कडेकडेने जोडून घ्यायचा असतो. तर किंचितचं बघा हे जे काही वर खाली आहे किंवा कमी जास्त आहे तर ते मी कट करून इथे व्यवस्थित सेम करून घेते, जेणेकरून आपल्याला पुढची फिटिंग टाकणं इझी जावं. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा एका स्लीवचं साईडचं केलेलं आहे, खूप काही कमी जास्त नाही असे आपले फिटिंगच परफेक्ट होती. पण कसं ना स्लीव्हजला पण आपण थोडंसं जॉईंट दिलेलं आहे, सो एखाद्या लाईन इकडे तिकडे होऊ शकतं. सो त्यामुळे किंचितशी जर ती कमी जास्त असेल तर तेवढं आपल्याला फक्त इथे मॅनेज करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर थोडंफार एक्स्ट्राचं आपण इथे कट करून घेतलेलं आहे. आणि ब्लाऊजला फिटिंग टाकण्याच्या आधी आपल्याला ब्लाऊज सरळ असताना कडेकडेने एक टीप मारावी लागते. तर बघा आता इथून आपण ही टीप मारायला सुरुवात करूयात. आता ही टीप मारताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण आतल्या साईडने पण ते खूप जाड व्हायला नकोय. पण आपण ही टीप मारल्याने आतल्या साईडने ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि खरं तर साईड फिटिंगच्या तिथे आपल्याला इंटरलॉक करायची सुद्धा गरज पडत नाही. सो या पद्धतीने तुम्ही सुद्धा टीप मारू शकता, जे त्याने ब्लाऊज अजूनच आपला छान दिसतो. आता टीप मारल्यानंतर बघा इथे हे एक्स्ट्राचं जे होतं तर ते आत्ता आपण कट केलेलं आहे, म्हणजे बाही जोडण्याच्या आधी आपण मार्किंग केलं होतं. कमरेच्या साईडला एक्स्ट्रा असतंच, कारण की कटिंग करताना आपण जो काही आपला छातीचा चौथा भाग असतो किंवा छातीची घडी असते तर तीच मार्किंग करत असतो, त्यामुळे ते अर्धा इंच ते पाव इंच एक्स्ट्रा होऊ शकतं. सो तेवढं फक्त आपल्याला टीप मारताना म्हणजे फिटिंग टाकताना काळजी घ्यायची असते. आणि मी इथे तिरकी बरोबर टीप मारून घेतलेली आहे बघा. आणि इथे म्हटल्याप्रमाणे कमीत कमी मार्जिन आपल्याला खरं तर इथे पकडायचं आहे. आणि त्यानंतर बघा हे कडेकडेचं कट करून घेऊयात आपण. ठीक आहे, इकडचं सुद्धा किंचितचं जे काही एक्स्ट्राचं आहे थोडंफार तर ते कट करून घेतलेलं आहे. सो बघा एकदम सरळ असे आपले ही साईड पार्ट आलेला आहे. आणि आता हा परफेक्ट आलेला आहे, याचा अर्थ पुढची फिटिंग सुद्धा आपली परफेक्ट येणार आहे. खरं तर म्हणूनच मी बघा सांगत असते की आपलं फिटिंग टाकणं फक्त मार्किंग किंवा लास्ट पॉईंटवर डिपेंड नसतं, तर शोल्डर जोडायचं पासून बाही कशी जोडायची तर या सगळ्या गोष्टींवर आपली फिटिंग ही डिपेंडच असते. तर बघा हे व्यवस्थित सरळ प्रेस करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी, म्हणजे आपली फिटिंग चुकायला नको. आता आपण जी काही घडी घालणार आहोत, म्हणजे एकावर एक जो काही पार्ट्स ठेवणार आहोत तर तो सुद्धा व्यवस्थित ठेवणं तितकंच गरजेचं आहे. थोडं सुद्धा ते पुढे मागे झालं तरी फिटिंगला लगेच प्रॉब्लेम येऊ शकतो, एक तर लूज होऊ शकते किंवा टाईट होऊ शकते. तर बघा हुक पट्टी बरोबर मॅच करायची आहे. हुक पट्टी सेंटरला, लूप पट्टी 1 इंचाची सोडून आणि ह्या पद्धतीने इथे पिना लावून घ्यायची आहे. बघा सगळ्यात आधी हे व्यवस्थित मी आता इथे सेट करून घेतलेलं आहे. आणि बघा मग आता सगळ्यात आधी इथे टाकायचे आहे आपल्याला छातीचा चौथा भाग, म्हणजे तुमची जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग. तर बघा मी इथे बरोबर हुक पट्टीपासून टेप ठेवलेला आहे मुंड्याच्या इथे, आणि 34चा चौथा भाग होतो 8.5
तर मी इथे 8.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, पण दुसऱ्या साईडनी 1 इंचाची लूप पट्टी सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग 8.5ला मी मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने जेवढे कमर असेल त्याचा 4था भाग घ्यायचा, तो हुक पट्टीपासून टेप ठेवायचा आहे आणि इथे कमर आहे 28, तर 28चा 4था भाग होतो 7, 7 चौक 28, तर मी 7ला मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने फक्त लूप पट्टी 1 इंचाची सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग 7 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे लूप पट्टीच्या साईडने 1 इंचाची पट्टी सोडूनच टेप ठेवायचा, हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही डायरेक्ट ठेवलं तर पूर्ण फिटिंगच चुकेल. त्यानंतर या पद्धतीने जेवढा दंडघेर असेल त्याचं तुम्हाला निम्म घ्यायचं आहे. तर बघा मग मी इथे टेप ठेवला, दंडघेर आहे याचा 10, तर 10चं निम्म होतं 5, तर मी इथे 5 इंचाला मार्किंग करून घेतली. खालच्या साईडला आणि वरच्या साईडला दोन्ही साईडला करून घ्यायची, जेणेकरून फिटिंग टाकताना पार्ट्स आपले खालीवर होत नाही आणि आपली फिटिंग सुद्धा चुकत नाही. सेम त्याच पद्धतीने बघा मी दुसऱ्या साईडला सुद्धा इथे 5 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता यानंतर आपल्याला हे तिन्ही पॉइंट मॅच करून घ्यायचे आहे. म्हणजे कसं, पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे जोडून घ्यायचे. त्याआधी इथे फिटिंगचा मुंडा मी एकदा चेक करते, तर तो बरोबर 7.5 पावणे 8 येतोय. म्हणजे आपला जेवढा मापाच्या ब्लाउज वरून किंवा कस्टमरच्या बॉडी मेजरमेंट वरून घेतला होता तेवढा परफेक्ट आलेला आहे. याचाच अर्थ आतापर्यंतचे आपले ब्लाउजची कटिंग, स्टिचिंग हे सगळं परफेक्ट आलेलं आहे. ठीक आहे, सो दोन्ही साईडचं सेम आहे. आता पट्टीच्या सहाय्याने आपण हे पॉइंट जॉईंट करून घेऊयात. तर बघा इथून या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे, त्यानंतर इथून इथपर्यंत. आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपली फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे. बघा कुठेही मुंड्यात एकदम आतमध्ये किंवा एकदम बाहेर असं निघालेलं नाहीये. याचाच अर्थ आपली ब्लाउजची संपूर्ण कटिंग, स्टिचिंग आतापर्यंतची एकदम परफेक्ट आहे. सो ही फिटिंगची लाईन व्यवस्थित यावी, मुंड्यातले जॉईंट सरळ यावे, बाही व्यवस्थित जोडली जावे, तर यासाठी मी तुम्हाला शोल्डर जोडण्यापासून महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे. सो त्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचं सुद्धा एकदम परफेक्ट अशी फिटिंगची लाईन येईल आणि नक्कीच ब्लाउज सुद्धा फिटिंगला परफेक्ट बसेल. आता यानंतर अजून एक मार्किंग करायची असते, म्हणजे चेक करायचं असतं आपल्याला की आपलं बरोबर येत आहे की नाही, तर ते एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे छोट्या बाहीचं माप सुद्धा एकदा आपण चेक करतो. आता आपण जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. पण इथे बॉर्डरला सुद्धा आपण ती पाइपिंग वाली लेस लावलेली होती, सो त्याचे सुद्धा आपल्याला इथे पाइप्स किंवा स्टोन जर मध्ये येत असतील बाहीचे वगैरे कुठलेही एखाद्या लेसचे, तर ते टीप मारण्याच्या आधी काढून घ्यायचे, जेणेकरून आपली सुई तुटणार नाही, सुई अडकणार नाही आणि आपले कामं वाढणार नाही. सो त्यासाठी आधीच काळजी घ्यायची आहे. सो मी इथे हे जे काही पाइप्स होते तर ते काढून घेतलेले आहे आणि आता जी काही मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच आपण टीप मारूयात. दुसऱ्या साईडचे सुद्धा स्टोन पाइप्स एक्स्ट्राचे मी काढून घेते, म्हणजे जिथे आपली शिलाई येणार आहे ना फक्त तिथलेच. ठीक आहे, तर बघा तुम्ही सुद्धा आठवणीने तुमच्या ब्लाउजचे स्टोन वगैरे काय असतील ते काढून घ्यायचे. आणि आता मी म्हटल्याप्रमाणे जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण टीप मारूयात. स्टार्टिंगला डबल टीप देऊन लॉक करायचं आहे आणि बरोबर जी मार्किंग आहे व्यवस्थित तिथेच सरळ पकडत पकडत आपण एक्झॅक्टली त्याच लाईनवर इथे टीप मारून घेत आहोत. आणि इथे शेवटी सुद्धा आपल्याला डबल टीप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको. तर ही स्टेप सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक साईडने बरोबर टीप मारल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे टीप मारून घेऊयात. आणि खरं तर इथे सुद्धा आपल्याला टीप मारताना अतिशय काळजीपूर्वक टीप मारायची आहे. स्टार्टिंगला आणि शेवटी बरोबर डबल टीप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघा मग मी इथे व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे. आता दोन्ही साईडची ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला पाव इंचाचं मार्जिन ठेवत अजून 2 ते 3 टिपा एक्स्ट्रा मारून घ्यायच्या असतात, सो त्या तुम्ही मारून घ्यायच्या आहे. ठीक आहे, आणि आता ब्लाऊज सरळ करून मी तुम्हाला दाखवते की किती छान अशी फिटिंगची लाईन आपली सरळ आलेली आहे आणि आपला ब्लाऊज सुद्धा किती परफेक्ट असा रेडी झालेला आहे. सो फायनली आपला इथे 34 साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज डिझायनर एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात, बाही सुद्धा किती छान डिझायनर आपण रेडी केलेली आहे, लेस सुद्धा छान यूज केलेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ब्लाऊजचा फ्रंट पार्ट वगैरे एकदम छान आलेला आहे. तुम्ही बघू शकतात पफ वगैरे सगळंच एकदम परफेक्ट आलेला आहे आणि हा ब्लाऊज सुद्धा आपल्याला फिटिंगला खूप म्हणजे खूप परफेक्ट बसणार आहे, कारण की पफ सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. त्याचबरोबर याची जी काही बॅकनेकची डिझाईन आहे तर मी पुन्हा सांगते, याचे बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन दोन्हींचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेला आहे. जर तुम्हाला कोणाला अशी डिझाईन बनवायची असेल आणि तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला अशी सहजच बनवता येईल. कारण की याची जी काही मधली पट्टी आहे तर ती आपल्याला बऱ्यापैकी लूज लावायची असते, तर ती पूर्ण शोल्डरवर डिपेंड असते. सो ती कशा पद्धतीने मेजर करायची तर ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या ब्लाऊजला आपण अजून अरी वर्क सुद्धा करणार आहोत, सो ते पुढे मी तुमच्यासोबत शेअर
करेलच. ठीक आहे. सो बघा मग फायनली एकदम छान प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. एवढंच नाही तर या ब्लाऊजची फिटिंगची लाईन सुद्धा एकदम परफेक्ट अशी आलेली आहे. सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करा. तुमचा सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर परफेक्ट फिटिंग फिनिशिंग सहित रेडी होईल. एवढंच नाही तर ब्लाऊजला परफेक्ट फिटिंगसाठीच्या महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आज मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. तर त्या फॉलो करून तुम्ही ब्लाऊज शिवला की तुमच्या ब्लाऊजची सुद्धा फिनिशिंग फिटिंग एकदम परफेक्ट येणार आहे. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो असं छानसं डिझायनर ब्लाऊज तुम्ही नक्की रेडी करा. नक्कीच या छानशा ब्लाऊजमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. ठीक आहे. तर बघा मग खरं तर आज मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तर ते सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा. कारण माझं नेहमीच म्हणणं असतं की तुम्ही ब्लाऊज शिवा, कटिंग करा किंवा बाही डिझाईनची असो किंवा बॅकनेक डिझाईनचं असो, पण ते परफेक्ट असं फिनिशिंग सहित येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स सहितच शेअर करत असते, डिझाईन असो किंवा काही पण असो. सो त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. नक्कीच परफेक्ट फिनिशिंग सहित तुमची डिझाईन असो, ब्लाऊज असो नक्कीच रेडी होईल. ठीक आहे. सो आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.